एकत्र यावं आणि आपल्या कंठात समुद्रांना समर्पित करावा असे महाराष्ट्रातील गर्भ स्वराज्य साक्षात मृदुंगाची देवता देवतेनं या भूमंडळावरती उतरून त्यांच्या पाठीवर आनंदाने कौतुकाची थाप टाकावी असे परमसत्य आदरणीय आमचे तार महर्षी आणि वारकरी सम्राट दंडक ज्यांच्या मुलापादित आहे ते परम आदरणीय आमचे समस्त काळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार कडवून काढण्यात सत्याचाच खरे नाम विठोबाचे बळे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती देणे भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठावटे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती देणे तुका म्हणे भोळा जिंकू दाणे कलिकाळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती देणे विठा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माता रुक्मिणी सत्य साच खरे नाम विठोबाचे बळे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती देणे प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिक नाही बायबा अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्याअगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसरात्री प्रत्येक कृती असणं एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी त्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहे पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही कपाला कान आहे पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही बाटलीला तोंड आहे
आहे पण त्या तोंडानेही ते कधी बोलू शकत नाही. कांव्याला दात आहे पण दातांनी ते काही चावू शकत नाही. महाराज टेकडालाही पाय आहे पण ते पायही कधी चालू शकत नाही. आणि बाबा जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहे पण त्या हातांनी अमृत लोकात ते कोणतेही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसार रूपी मुगजाळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यू लोकात या देहाला समजलेलं नाही. आणि तेही समजावून दे या देहातील चैतन्याला या मृत्यू लोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी या भूमंडळामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या ब्रह्मांडाला अर्पण केला. तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला नामपट प्रकरणातील अभंग म्हणजे अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची दिवशी खऱ्या अर्थानं हनुमंतरायांच्या मंदिर परिसरामध्ये भव्य दिव्य 75 फूट उंच ऐतिहासिक धर्मध्वज तृतीय वर्धापन दिन सोहळा ब्रह्मली आदरणीय गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं व गुरुवर्य महंत आदरणीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड आणि आदरणीय गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र गोदावरी धाम सरलापे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 4 वर्षांपासून अवतरणारी ही पंढरी म्हणजे सुरुवातीलाच एकदा जोरदार कडवून टाळ्या कारण 4 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण या ठिकाणी जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहे. या ठिकाणी जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध उद्याच्या या तरुणाईपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी जी तरुणाई उपस्थित आहे आज ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं त्यांच्या खांद्यावरती या नामयज्ञाची धुरा आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे. आणि लक्षात घ्या महाराज तरुणाई अध्यात्मात तेव्हाच पुढे येते जेव्हा ज्येष्ठ मंडळींचा त्यांच्या पाठीवर निरपेक्ष हात असतो. आणि ज्येष्ठ मंडळींनाही सुरुवातीला एक वाक्य बोलून जाईल, महाराज तुम्ही जीवनात कुठलीही संपत्ती कमवा, हवं तर उतार वय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खुला, पण एकदा उतार वय आलं आणि हा देह खाटेवर गेला की तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक जण पार्लेची बिस्किट सोबत 2 मोफतचे प्रश्न घेऊन येणार आहे. पहिला प्रश्न तुमची तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न तुमची लेकरं काय करतात. त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगता यावं की आमची लेकरं आपापल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शेतीमध्ये पुढे असताना त्या अध्यात्म ज्ञानसागरातही तेवढीच पुढे आहे. तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला तुमच्या माझ्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल. आणि ज्येष्ठ मंडळींचं यश आहे या सोहळ्यांच्या निमित्तानं आपली तरुणाई नेहमीच पुढे आहे. म्हणून ज्येष्ठ मंडळींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या पाहिजे. आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हालाही सुरुवातीला एक वाक्य मित्रत्वाच्या नात्याने बोलून जातो. तुमच्या खिशामध्ये 10 कोटी रुपये आहे आणि तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर पारावर बसलेल्या बापाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या पण तुम्ही चौकात आल्यानंतर 4 लोक नम्रतेने तुम्हाला नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानाने ताठ झाल्याशिवाय राहत नाही. आणि तरुणाई जेव्हा अध्यात्म सागरामध्ये येते तेव्हा नक्कीच ती वामार्गाला जात नाही. म्हणून आमच्या सगळ्या तरुण मित्रांसाठीही एकदा जोरदार काढून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर या सोहळ्याच्या निमित्तानं दुसऱ्यांदा येण्याची वेळ आली. पण आदरणीय खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर या सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अहिल्यानगरच्या परिसरातला मला वाटतं जिल्ह्यातला पहिला ध्वज ज्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं उभा राहिला आणि तो स्वाभिमानाच्या आत बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झाली. म्हणून तो धर्म नामाचा गजर एवढ्या सुंदर स्वरूपातून होतो आहे. धर्मध्वजाच्या चरणावरती नतमस्तक होत आपण सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एका जोरदार कडवून टाळ्यांच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय सर मनपूर्वक
वाढीसाठीही मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय समस्त ग्रामस्थ, आपण सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त ते निवृत्ता करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे. दादांसाठी एकदा जोरदार करावून काढण्यामध्ये आणि विश्वतंत्रित तरुण आहेत आणि तरुण जेव्हा व्यवसायात येतात तेव्हा त्यांना अखंड बळ देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मनपूर्वक आपलेही गुण या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांच्यामुळे या नाव पंढरीला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला. ती महाराष्ट्रातली सबंध कोहिनूरत्न कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी दंडसंहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मांज्यांचा आहे परम आदरणीय विनेकरी बाबा. या व्यासपीठाचा दुसरा मांज्यांचा आहे परम आदरणीय चोपदार बाबा. या व्यासपीठाचा तिसरा मांज्यांचा आहे परम आदरणीय आमचे समस्त टाळ महर्षी. पण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडहस्त, विठुरवादी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाखराला. मी तो कीर्तनामध्ये उभा असताना दलिंद्रे काळामध्ये मुक्त होतो. पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्या काळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. अशा मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे परम आदरणीय चोपदार बाबांनी समस्त काळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार कळवून काढल्या झाल्या पाहिजेत. त्याप्रमाणे व्यासपीठाचा तिसरा मान ज्यांचा आहे परम आदरणीय स्वरकंठमणी आणि परम आदरणीय ताल महर्षी बाबा आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे आता वारकरी दंडसंहिते आधारे खरे आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागले 4.5 मिनिटं झाले. पण 4.5 मिनिटापासून तुम्ही आमच्या टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहे जो एकदा जोरदार कळवून टाळ्या फुटत राहू द्या. सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घराची मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू आणि 8:30ला आदि शक्ती, हे सगळं सोडून तुम्ही आला आणि चंदन सर्वेकडे प्रस्थान करतो विठाल. लक्षात घ्या, अभंगाच्या गुह्यचिंतनामध्ये प्रवेश करत असताना आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उत्तर केल्याशिवाय अभंगाच्या गुह्यचिंतनात प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. गेल्या 4 वर्षांची या पुण्य पावन मातेला ही अखंड परंपरा आहे. तरी धर्मध्वजाच्या सोहळ्याच्या निमित्तानं समस्त तरुणाई खऱ्या अर्थानं असलेला आपण सर्वांनी एकत्र येऊन समस्त ग्रामस्थ एवढा सुंदर नामसप्ताहाचा आयोजन का केलेला आहे. किंवा खरंच आजच्या समाजाला, आजच्या तरुणाईला वास्तवात या नामसप्ताहांची गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहे. पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये का? आमटी थंड होणार नाही, वेळेत पंक्ती पडणार आहे, काळजी करायची कुठलंही कारण नाही, मी तुमचा आधीचा वेळ घेणार नाही. मागच्या महिन्यात आले नाहीत का? 9 लाख मध्ये आपला नंबर लागला नाही, आपले दोन्ही हप्ते आलेले आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. फक्त बोलत चला. 84 लक्ष योनीमधून हा दे आम्हाला मिळाला, पण कळाला नाही. आता मला कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे. पण बाबा चालायला मात्र सरळ आहे आणि एवढा एकच डॉक्टर साहेब सरळ आहे. पण खऱ्या अर्थानं चालायला आडवाय. सप्त्याच्या मीटिंगला आला तरी सप्ताह बंद पाडतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणजे संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन
धर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोड जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं त्या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठा आदर्श विचारपीठ आणि आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणून आजच्या समाजाला एवढा सुंदर नामसप्ताची गरज आहे. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही श्रीरामपूर मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58 रिटायर होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही रिटायर
थोडीशी गरज आहे त्या रावसाहेब, आणखी 2 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्याकडे 3 वेळा येऊन नेले, तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही, तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, समाज तुम्हाला जवळ करणारे, त्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तव येते. आता पुढचे 1.5 तास मनोमन काही प्रश्नांची बसल्या जागेवर उत्तर शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली तर मिळतच नाही साहेब. आता तुमच्याकडे बरं आहे, खायचं बरं आहे महाराज. आता खऱ्या श्रीरामपूर पासून पुढे निघाल्यापासून 35 नवरदेव पाहत आलो. तो भंडारा पाहिजे रडू बरा, तो आपल्या चांगला पडतो काय. बरं जाऊ दे, आता विषय निघाला तर महिला मंडळ फक्त खरं बोला. आज जर तुम्ही खरं बोलले, परमात्म्याची कृपा होणार आणि 100% यावर्षी बघायला पिवळा होणार. पण आज जर तुम्ही गप्प राहिले तर पुढचे 5 वर्ष बघायला पिवळा होणार. फक्त खरं बोला. पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. आता खरं सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? हा म्हणा नाही म्हणा पण बोलत. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? यांच्या बरोबर घरात भांडताना जेवढा मोठा आवाज असतो ना, तेवढ्या मोठ्याने सांगा. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? आपला पप्पा यांनाही पिवळा होईल असं वाटत नाही? यांना तरी आपल्या बापाला गुड्डी मिळेल असं वाटत? बरं जाऊ द्या महिला मंडळ. ज्यांना वाटतं महाराज शेतकऱ्याच्या मुलांची अवस्था वाईट आहे, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच पाहिजे, त्या सगळ्यांनी आज एका जोरदार काळी वाजवा. परमात्मा तुमचा ऐकणार. बरेच नवरदेव राहिले तुमच्या गावात. बरं महिला मंडळात तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच? मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज आज बसल्या जागेवर माझे डोळे उघडले, आता मी बसल्या जागेवर शपथ घेते का यापुढे मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईन. फक्त तेवढ्याच आईने आता बोटवर का काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ. तुम्हाला तर शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात आमच्या हॉबीच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि या वर्षी ITचे सर जवळजवळ माझे 90 ते 92 मित्र लागण्याचे, ज्यांचा पगार 90 ते 92 हजार, 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे. गादीवर उभा आहे, 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. फक्त सर त्यांची एकच अडचण आहे, त्यांना 1 गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळचं परत बस घेऊन? किती आहे आपली पोट देते बोटवर करा. मुलाला लाख रुपये पगार आहे पण 1 गुंठा जमीन नाही. तुम्हाला जमीन काय लागते? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणीनं एकच विचार करा, तर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? आणि हात जोडून खऱ्या अर्थानं तुम्हाला आज एक विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं आज जर तुम्ही मुलीसाठी, कारण कष्ट करून कुणी मेलं आजपर्यंत तुम्ही ऐकलं नाही, मीही ऐकलं नाही, पण कष्ट करून माणसं किती मोठी होऊ शकतात याचं उदाहरण लांब शोधायची गरज नाही, आपल्याच गावात आहे. लक्षात घ्या महाराज. अहो खऱ्या अर्थानं ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासरी आलात त्या दिवशी तुमचंही कुटुंब शून्यच होतं, पण तुम्ही कष्टानं तुमचं कुटुंब घडवलं म्हणून आज कुटुंब ह्या उंचीवर पोहोचलं. आणि तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी चांगलं फक्त ATM कार्ड जावई म्हणून शोधत असाल तर उद्या त्या ATM कार्ड म्हणजे त्या जावईने कितीही त्रास जरी तुमच्या मुलीला दिला, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. कारण तुमच्या मुलीसाठी तुम्ही नवरा नाही तर ATM कार्ड शोधलं होते. जीवनात कधी विसरू नका. आज जे अवताराला आले त्यांनाही तर फुकट काही मिळालं नाही, संतांना या मृत्यूलोकात फुकट काही मिळालं नाही. मग अवताराला आले त्यांना जरी तर फुकट काहीच नाही तर अवतावल्याला फुकट मिळेल का? एवढ्या एकाच प्रश्नाचं उत्तर जरी शोधलं संबंध आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल.
तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय वेगळे का बाबा? तुमच्या पुढे आल्या बोलू देण्यास आपल्याला 7 दिवसांनी घरी गेल्या सोपे. तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपले येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमासाठी काय? आता सुखासाठी बायको केली बरोबर. काळजावर हात ठेवून मनोमन उत्तर शोधा. सुख मिळालं उत्तर तर देऊ नका. पावणे 9 नंतर घरी जायचं. सुखासाठी पाप्या जन्माला आला तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच करून ठेवलं नाही. सुखासाठी बाण कोरले ही जर नवीनच पुढे आली व तुमच्या गावात ऐकणं आहे माहित नाही. पण आज कोणत्याही गावाचा बाबा कारण गाव कसं चांगलं पण त्यांच्या मुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांचे आहेत की नाही. बरं हा विषय या व्यासपीठावर बोलण्याची वास्तवात गरज आज यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावाचा सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर वास्तवात कोणता अध्यात्म आम्ही आमच्या अंतकरणात रुजवलंय. विचार मात्र करावा लागेल. महाराज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना. अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते. पण श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तपणाऱ्या अवघ्या गुंठावर बांधासाठी एकमेकांवर जर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर वास्तवात कोणता अध्यात्म आमच्या अंतकरणात रुजलंय. विचार मात्र करावा लागेल. महाराज इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया राम भैयावर केस टाकत असाल तेवढ्या गोड रामपुत्र मी शिकलो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाव रामायणाचा पूर्वार्ध आम्ही पाहिला आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला 20 संवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि भीषणात निर्माण झाले लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं एक गोळा करायचा म्हणलं तरी सोन्याच्या बापाबरोबर वर्षभर भांडावं लागतं. ते सगळी लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता पण 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एक अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला आता रामायणातून आपण आपल्या तालुक्यात येऊया. बाण करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बाण करून गाड्या घेतला एक तरी माणूस सापडेल, बाण करून आपला व्यवसाय घडवला मुलांचं शिक्षण परिपूर्ण केलं एक तरी माणूस सापडेल. अहो तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचे व्यवसाय मुलांचं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी पूर्वर बाण कोरण्याकडे कधी लक्ष दिलं नाही आणि ज्यांनी बाण कोरण्यात आपलं अख्खं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली पण न कळत्या वयात आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा रागाच्या भरात नाहक या वादात उभवून त्यांनाही खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आम्ही आमच्या हाताने पुढची पिढी उद्ध्वस्त करतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण आज या नामशब्दाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना मी एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बाण कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या. तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटाची सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करा. आणि आमच्या हातावर पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी याच बांधात मिसळून गेल्या. तुम्ही मी का आंबरपाटला घेऊन आलो? एक दिवस जर याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात उठलाय? विचार मात्र करावा लागेल. आणि आज तर जेवढी ज्येष्ठ मंडळी आहे तुमच्या पायावर या नामशब्दाच्या निमित्तानं जर तुम्हाला खरंच वाटत असेल काल्याच्या दिवशी गोकुळातून येणारा परमात्मा काला ग्रहण करून गोकुळात न जाता आपलं घर आणि आपलं गावच गोकुळ व्हावं आणि कायमचं या घर नावाच्या गोकुळात विराजमान व्हावा तर इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांच्या चरणावर या नामशब्दाच्या प्रथम दिनी
तुमचा मुलगा म्हणून डोकं टेकून तुम्हाला एक विनंती करून जातो. महाराज, माझं कीर्तन जर तुम्हाला पटलं नाही तर मरेपर्यंत या गावात मला कधी बोलू नका. पण तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो. मागच्या पिढ्यांपासून या फुटबॉल बांधांचे वाद तुमच्यापर्यंत आले आणि तुमचंही निम्म आयुष्य या बांधांच्या वादामध्ये निघून गेलं. पाहता पाहता 6 लाख रुपये एकर असणारी जमीन या 6-7 वर्षामध्ये 20 ते 25 लाख एकर पर्यंत जाऊन पोहोचली. हळूहळू हायवेच्या कडेला येणे प्लॉट निघू लागले. 15-16 लाख रुपये येणे प्लॉट पर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. आणि पाहता पाहता याच फुटबॉल बांधांच्या वादात 8-8 फुटांचे बांध आता 1-1 फुटावर आले आणि लिंबाची धडक कायमची अदृश्य झाली. पण या बांधांच्या वादात आपलं तर निम्म आयुष्य तहसील कचेऱ्याने कोर्टात गेलंय. पण आपण आपल्या लेकरांना सुद्धा, युवा पिढीला सुद्धा याच वादात ओढतोय. आणि युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायू सारखं काळजात ठेवून फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर आम्ही योग्य मार्ग दिला ते वादळ उद्याची क्रांती केल्याशिवाय होणार नाही. पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर आपल्या घरात आणि गावात सुनामी आल्याशिवाय होणार नाही. आणि हीच गरम डोक्याची युवा पिढी जेव्हा या बांधांच्या वादात पडते, अनाहूतपणे एखादी केस अंगावर पडते, तेव्हा ते शिक्षणापासूनही दूर जातात आणि नोकरीपासूनही दूर जातात. आणि आम्ही आमच्या हाताने फुटबॉल बांधासाठी आपल्या हाताने आपली तिसरी पिढी उद्ध्वस्त करतोय. शोकांतिका. बरं, आज मला सांगा, जेवढे पैसे आजपर्यंत माफी मागून सर एक वाक्य बोलून जातो, आज कायद्याची खऱ्या अर्थाने व्यवस्था ही इथपर्यंत येऊन पोहोचली. सेटलमेंट शिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. 5-5 वर्ष 10-10 फुटाचे रस्ते आणि खऱ्या अर्थाने 5-5 फुटांच्या बांधासाठी 5-5 वर्ष कोर्टात निघून जातात. आणि शेवटी जिकडून खऱ्या अर्थाने वडिलांचं तराजूचं वजन वाढे त्या बाजूने आदेश म्हणजे निकाल निघतात. आणि आपल्या जीवनातील 5-5 वर्ष मात्र खऱ्या अर्थाने घर प्रपंच, खऱ्या अर्थाने देवघर सोडून कोर्टाच्या पायरीवर जातात. पण विचार करा, आज खऱ्या अर्थाने जेवढे पैसे तुमचे तहसील कचेरी आणि जेवढे पैसे तुमचे कोर्टाच्या केस मध्ये गेले त्यातली 1% रक्कम तरी त्या बांधातून मिळाली का? बरं, आम्ही भांडले कोणासोबत? ज्या भावासोबत खऱ्या अर्थानं नववीला जाईपर्यंत एक चॉकलेट हातात असेल तर अर्ध चॉकलेट त्याला तोडून दिल्याशिवाय आम्ही कधी खाल्लं नाही. आज फक्त 1 पाभारी किंवा 2 पाभारी इकडे तिकडे सरकलंय. आम्ही घराच्या मध्ये भिंत घालून एकमेकांचं तोंड पाहणं बंद केलंय. अहो, लोकांचं सोडून देऊ. जी लोक खऱ्या अर्थानं तुमच्या घरात वाद निर्माण करायला होती ना, जी लोक तुमच्या घरात वाटून देताना हक्की टाकायला होती, जी लोक तुम्हाला तहसील कचेरीत फॉर्म भरून द्यायला होती, कोर्टाच्या 3ऱ्या तारखेला तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मागच्या 4 पिढ्यांचा उद्धार करणारा सुद्धा 30 टोळी होती. लोकांना बाजूला करा. तुम्हाला जर खरंच वाटत असेल आपलं घर गोकुळ व्हावं आणि गोकुळातला काळ्यात येणारा परमात्मा आपल्या घरात विराजमान व्हावा तर काळ्याच्या अगोदर 2 भाऊ एकत्र बसा. भले 2 पाभार इकडे होईल तर 2 पाभार तिकडे होईल. कायमचा तो वाद मिळवा आणि 5-5 वर्ष कोर्टात जाणारे पैसे येणाऱ्या काळात आता श्रीरामपूरपर्यंत औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या आजूबाजूला औद्योगिक खऱ्या अर्थाने व्यवसाय फार मोठे उभे राहिले. खऱ्या अर्थाने तोच पैसा येणाऱ्या काळात तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या व्यवसायासाठी वापरला तर आज या व्यासपीठावर धर्ममंडपात माझे एक वाक्य लिहून ठेवा. जेव्हा आपले या सप्ताहाचा रौप्य महोत्सव असेल तेव्हा तुमच्या याच लेकरांनी त्या ज्ञानाच्या कर्तृत्वाच्या पैशाच्या बळावर त्या बांधाच्या पलीकडे 2 एकर जमीन स्वतःच्या कर्तृत्वानं विकत घेतली असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव असेल, सगळ्यात मोठं. त्या बरोबर बांधांच्या वादात आयुष्याची माती करू नका. कारण भांडतोय कुणासोबत? रक्ताच्या नात्यांमध्ये आयुष्यभराचे वाद करतोय. आणि आम्ही कितीही जपमाळ केली आणि कितीही परमात्म्याचे उपवास केले, खऱ्या अर्थानं हनुमंतराय जिथं राम लक्ष्मण एकत्र आहेत तिथंच राहतात. भले घरं 2 होऊ द्या, चुली 2 होऊ द्या, पण मनानं मात्र दूर जाऊ नका. आणि ज्येष्ठांना विनंती करतो की तरुण पोरं वाद सोडायला तयार आहे, पण खऱ्या अर्थानं तुम्ही वाद सोडायला तयार नाही. ही महाराष्ट्राची जळजळीत अवस्था आहे. एक दिवस आपला मृत्यू ठरलेला आहे, पण शेवटचा अग्निडाग झाल्यानंतर आपलं निम्मा विषय वादात गेलंय. आपल्या पोरांना सुद्धा त्या वादात खरपटू नका. आज 2 गुंठे इकडचे तिकडे होऊ द्या, पण त्या वादापासून तुमची लेकरं मोकळी केली तर तुमची लेकरं व्यवसायात पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. विठ्ठल आणि या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या वडील तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला भाऊ आहे ना? लग्नाच्या वेळेस कर्ज काढलं तो, त्या भावाला भेटायला भाऊबीजेला घेतात ना, त्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होता, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा,
दिला बोधला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णव ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणनपान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊ बिजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट वाढत गेली आणि हायवेच्या कडेला आता 60 लाखापर्यंत एकरचा भाव गेला. आणि तीच बहीण रक्षाबंधन आणि भाऊ बिजेला खऱ्या अर्थानं राखी आणि रुमाल घेऊन येताना 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन जर आपल्या भावासाठी खऱ्या अर्थानं हक्क मागायला येत असेल तर माझ्या बहिणीने विचार करा. तुम्ही कितीही श्रावणामध्ये भगर खाऊन उपवास केले, कितीही मार्गशीर्ष गुरुवार भेंडी खाऊन केले आणि कितीही खऱ्या अर्थानं वारी केली तर पंढरीचा परमात्मा तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का याचा मात्र नक्की विचार करा. कारण आज तुमच्या भावाची बदललेली फळ तुम्ही पाहताय, त्याचे 3-3 माळ्याची घरं तुम्ही पाहताय. पण इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं काळजावर हात ठेवून आपलं लग्न झालं तो दिवस आजही आठवून पहा. तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया असता नव्हता हो, पण तुमच्या तांबीला असणाऱ्या भावाने तुमच्या वडिलांच्या डोळ्याची आसू पाहिली आणि तुमचा भाऊ उतरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात हाडाची काढ करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या वडिलांना एवढाच हात तुमच्या तांबीला असणाऱ्या भावाकडून मिळाला आणि तुमचे वडील घरात धावत आले. पाहुण्यांना सांगितलं, पाहुणं पाहता काय, अहो थोडा सुपारी. माझ्या वडिलांना आजही आपण पहा, तुमच्या लग्नाचे 2च सोसायटीचे पतसंस्थेचे हप्ते तुमच्या भावाने भरले तर तुमच्या बाळपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. इथं बसलेल्या प्रत्येक ताईने एक विचार करावा, तुमच्या भावाचं लग्न होईपर्यंत तो तुमच्या लग्नाचंच कर्ज फेडत होता, पण आज तुमच्याला सर कुठेतरी 2-2 लाखाच्या पुढे बाजारभाव मिळू लागला. म्हणून तीच बहीण अवघ्या गुंठावर जमिनीसाठी आणि तुटपुंच्या नोटांसाठी रक्ताच्या भावाकडे जर स्टॅम्प घेऊन हिस्सा मागायला येत असेल, तुम्ही कितीही उपवास केले आणि कितीही परमात्म्याच्या नावाचा जय घोष केला, परमात्मा मला स्वर्गात काही नरकात जागा देईल का याचा मात्र विचार करा. माझ्या वडिलांना हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुटपुंच्या नोटांसाठी रक्ताच्या नात्यांमधलं गोकुळ हिरावून नात्यांचं स्मशान करू नका. रक्ताच्या नात्याचं जर गोकुळ करता आलं तर गोकुळात येणाऱ्या काळाच्या दिवशी परमात्मा तिथे विराजमान होईल, तेव्हा आपल्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. माझ्या बोलण्याचं स्पीड जास्त होत नाही ना, कारण आपण लेट सुरुवात केली, आपल्याला वेळेत थांबायचे म्हणून थोडं स्पीड आहे. कारण आता जवळजवळ मेट्रो इकडूनच जाणार आहे, त्यामुळे सवय लावून घ्या. आता मूळ मुद्द्यावर येतो महाराज. सुखासाठी घर बांधलं इथून आपण निघालो होतो. आता फक्त सोपं सांगा, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांचं नाव करायचंय? कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी बाबा आपण घर बांधायचं स्वप्न पाहिलं, वीट होती 3.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 24 रुपये किलो. पण ज्या दिवशी घरापुरते पैसे आपल्या जवळ जमा झाले, आपण काबड कष्ट करून ते तयार केले आणि ज्या दिवशी कुदळ मारली त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 68 रुपये किलो. म्हणजे ज्या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही असा क्षणभंगूर देह, त्यातले 30 वर्ष फक्त पप्यासाठी एक घर बांधायला आपण दिली, बरोबर? मग जर आपल्या जीवनातले 30 वर्ष आपण पप्यासाठी दिले तर आपण गेल्या आपला लाडकाव्या म्हणेल का? वडिलांनी संबंध जीवन आपल्यासाठी अर्पण केलं, पण त्यांना शेवटच्या वेळेला आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल. घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीच जरी बांधलं, एकदा तोंडात तुळशीचं पान गेलं आणि गरम पाण्याची बादली बाहेर काढली की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं, बरोबर? आता विचार करा, सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली आपली टाकली पर्यंत बायको आपली. खऱ्या अर्थानं बायको आपली आहे. आता एखादी ताई म्हटली, महाराज व्यासपीठावर असं का बोलले? पुरावा म्हणून एकच करा, मी गेल्यावर चर्चा नको, कारण त्या टोळ्या जास्त वाढण्यात आली आपल्याकडे. त्यामुळे पुरावा म्हणून एकच करा, पुढच्या 20 वर्षासाठी आपल्या गावात सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का
आपल्याला दूध पाणी का? आता सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ. पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या सामनाच्या पोळ्या जोपर्यंत वरच्या मळ्यात वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला. पण एकदा पहिल्या श्रावणपाठीच्या गोड पोळ्या वरच्या चौकात वाटल्या, महिला मंडळ तिथून पुढे पप्या आपला राहा. तुम्ही म्हणताय मी म्हणत आता सुखासाठी बांध कोरले. बांधही आपले किती दिवस आहेत? ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य कोर्टात गेलं तो बांधही आपला किती दिवस आहे? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं, 14व्या दिवशी तुमचा लाडका बाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये आल्याशिवाय राहत आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की लाल पेनचं टोपण काढून तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खा आयुष्य तहसील कचेरीत कोर्टात गेलं तो बांधही आपला किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच नश्वर आहे, पण इथून पुढे 84 लक्ष मिळतात फेरा आहे तो टाळून या देहाती चैतन्याला मोक्ष रूपाचा मूळ विसावा खायचा असेल. नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि खऱ्या अर्थानं या नश्वर देहानं जो प्रपंच केला, कारण घर आपलं सत्य आहे, पण ज्या दिवशी अग्निदान देण्याची वेळ आली आपलं राहिलं. बायको आपली एक खरं आहे, पण सती प्रथा चालू करून पहा किती खरं आहे. खरं बाप्या आपला आहे, नाता अगदी निर्मळ आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत बाप्याच्या डोक्यावर पिवळे तांदूळ पडत नाही तोपर्यंत. मग ज्या गोष्टीत आम्ही सत्यता पाहतोय, ज्यामध्ये निर्बळपणा शोधतोय आणि जे खरं मानतोय ते दिसायला खरं आहे पण नश्वर आहे. जोरदार काढून काळ्या झाल्या पाहिजेत. आणि आजपासून आपल्याच आपल्याला ही सवय लागली पाहिजे. आणि ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे. एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा नामसप्ताह असू द्या, एक फोन केला काही ही मंडळी धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळीचं तुमच्यावर नितांत प्रेम आहे. मग त्यांना कोणतंही त्यांनी प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं एका बाबुळगावकरांचं. पण आजच नाही, आजपासून आपल्या सप्ताहाला अखंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून काळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर जोपर्यंत तुमच्या खिशात माल आहे तोपर्यंत घरातल्यांचा तुमच्या समोर ताळा आहे. पण वास्तवात जे खऱ्या अर्थानं सत्य आहे, साच आहे, खरं आहे, या नश्वर देहासाठी ईश्वराचं नाव आहे.
केली आणि सायकलोचे ससान ते बसल्या जागेवर कोणती गोष्ट 21 वेळा केली व्यक्तीची पुन्हा मरेपर्यंत विसरत आपण 14 परिणाम लक्षात घ्या महाराज. खऱ्या त्याच्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो नश्वर आहे. मग सत्य काय आहे, साच काय आहे, खरं काय आहे ते ईश्वराचं नाम आहे. आणि कर्म करताना जर त्या आपल्या अंतकरणात रुजलं तर खऱ्या अर्थाने या देहाचं कल्याण आहे. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराचं सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आणि सन्माननीय खऱ्या अर्थानं सोहळा संयोजक समिती संयोजक आयोजक खऱ्या अर्थानं माननीय अतिथी देवो भव ही सांगणारी आपली संस्कृती आहे. आणि अतिथींना पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढे जायचं असल्यामुळं संयोजक समितीतर्फे हे खऱ्या अर्थानं निवेदन आलेलं आहे की सत्कार करून घ्यायचे आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आता दादा तुम्हाला विनंती आहे. आजच्या या कीर्तन सोहळ्यासाठी अतिशय वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले भारतीय जनता पार्टीचे श्रीरामपूर शहराध्यक्ष जितेंद्रजी चाचेड, त्याचप्रमाणे राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आकाशभाई आबे, भारतीय जनता पार्टीचे श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष डॉक्टर शंकरराव कुटे, गोरखभैया जेदे हे उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी समस्त मावळगाव ग्रामस्थांच्या वतीने धर्मध्वज उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्रजी चाचेड या लक्षात घ्या महाराज. खऱ्या त्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो नश्वर आहे. साध्य करायचे तो ईश्वर आहे. आणि त्याचं नाम खऱ्या अर्थाने मृत्यू लोकात मुखात आलं या देहाचं कल्याण आहे. अभंगाच्या प्रथम चरणाचा पूर्वार्ध सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आता जाणकार मंडळी खऱ्या अर्थाने पुढच्या 10 मिनिटासाठी लक्ष द्या. याचं कारण असं आहे की महाराज सरळ चालले की नाही हे तासात मी पडते का नाही तुम्हालाच कळतं. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महत्वाचा विषय असा आहे की नाम विठोबाचे बरे. आता भक्तीची जर व्याख्या करायची म्हणजे तर आपल्याकडे विद्या भक्ती आहे. आणि खऱ्या अर्थानं भक्ती खऱ्या अर्थानं करत असताना मग यज्ञ आहे, परंपरा अनेक आहे, पण त्यातही खऱ्या अर्थानं तुकोबारांनी सांगितलंय नाम बरे. नामच का बरे यासाठी आम्हाला आता सृष्टी उत्पत्ती सिद्धांत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सृष्टी उत्पत्ती सिद्धांतानं आतापर्यंत आम्हाला 4 युग सांगण्यात आलेली आहे. पहिलं म्हणजे सत्ययुग आहे, दुसरं म्हणजे त्रेतायुग आहे, तिसरं म्हणजे द्वापार युग आहे. आणि आता गेलेल्या गुढीपाडव्याला याची 5099 वर्ष पूर्ण झाली. सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आता यातील पहिलं युग म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे. इथं जीवाची जीवमर्यादा शास्त्रकारांनी 1,00,000 वर्षांची सांगितलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं सत्ययुगामध्ये भगवान परमात्म्याचा मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह अवतार आहे. आणि त्यातही परमात्म्याने मत्स्य अवतार सागरपुत्र शंकासुराचा वध करण्यासाठी घेतला होता. कारण सागरपुत्र शंकासुरानं वेदांचं अपहरण केलं होतं आणि सत्ययुगातून वेदच नाहीसे झाले. सत्ययुगाचा अस्तित्व शून्य होईल म्हणून तर परमात्म्याचा मत्स्य अवतार आहे. कारण शास्त्रकार सांगतात सत्ययुगाचा कालखंड वेदशास्त्रांवर आधारित आहे. त्यानंतरचा कालखंड म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड आहे. तिथं भगवान परमात्माचा पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांचा अवतार कार्य आहे. आणि शास्त्रकारांनी त्रेतायुगाच्या जीवाची जीवमर्यादा गुणोत्तर स्वरूपातून 10,000 वर्षांची सांगण्यात आलेली आहे. आणि जर आपण त्रेतायुगाचा कालखंड बारकाईनं पाहिला तर यज्ञ परंपरेला त्रेतायुगात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हावा म्हणून राजा दशरथांनी आपल्या 3 राण्यांसोबत जो यज्ञ केला तो पुत्र सामेष्टी यज्ञ होता. मारीच सुबाहू त्या ठिकाणी त्रास दिला तेव्हा विश्वामित्र बालरामायण आणण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी तो यज्ञ आरंभला होता. वाल्मिकी गीतरामायणाचं सांगतं तो महायज्ञ होता. जेव्हा जनक राजाने आपली कन्या सीतामातेचं स्वयंवर केलं तेव्हा जनक राजाने जो यज्ञ आरंभला होता वाल्मिकी आणि गीतरामायणाचं सांगतं
धनुष्य यज्ञ होता. जेव्हा खऱ्या अर्थानं रावणानं सुद्धा मातेचं अपहरण केलं आणि जेव्हा प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी केली तेव्हा आपला निभाव लागण्यासाठी रावणानं जो यज्ञ आपला मुलगा मेघनादाला करायला सांगितलं तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता. स्वतः रावणानं कुठे डाव टाकण्यासाठी जो यज्ञ केला गीत रामायण आणि वाल्मिकी रामायण असं सांगतं तो तांत्रिक यज्ञ होता. जेव्हा युद्ध समाप्त झालं आणि प्रभू रामचंद्र अयोध्येला निघाले जाण्यापूर्वी गीत रामायणाचं सांगतं त्या युद्धभूमीची शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी जो यज्ञ केला तो धूम्र यज्ञ होता. प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला माघारी आले आल्याबरोबर अयोध्येत त्यांनी जो पहिला यज्ञ केला तो पितृयज्ञ होता. आणि गीत रामायण आणि वाल्मिकी रामायणाच्या यज्ञ परंपरेमध्ये त्रेतायुगाच्या यज्ञ परंपरेत शेवटचा यज्ञ आढळतो तो अश्वमेध यज्ञ आहे. म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड यज्ञ परंपरा सांगणारा कालखंड आहे. त्यानंतर येतो तो द्वापारयुगाचा कालखंड आहे. आणि द्वापारयुगात शास्त्रकारांनी जीवाचं जीवमर्यादेचं गुणोत्तर 1000 वर्षांचं सांगण्यात आलेलं आहे. आणि कृष्ण भक्ती करणारा कोणताही संप्रदाय आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं जप साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यानंतरचा कालखंड येतो तो कलियुगाचा कालखंड आहे. तिथं जीवाची जीवमर्यादा शास्त्रकारांनी 100 वर्षांची केलेली आहे. पण 100 वर्षाचं जीवाचं आयुर्मान असेल तरी 100च काय पण एका सेकंदाचाही या देहाचा भरवसा नाही. मग अशा देहाला 84 लक्ष युनिटून हा देह मिळाल्यानंतर तरुण पार जाण्यासाठी संतांची मध्यस्थी फक्त कलियुगातच आहे. कलियुगामध्ये परमात्म्याचं नाम आहे नारायण तिथे आल्याशिवाय राहत नाही. मग आता आपल्याकडे वेळ कमी एका वाक्यात पुढे निघूया. मग आता प्रश्न असा आहे कलियुगामध्ये संतांच्या मतीने नाम रूपी मार्ग मिळाला आणि त्या नामाच्या मार्गावर मोक्षाचा अधिकार आम्हाला आहे. पण साधकाच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाला महाराज नामाधारे मोक्ष मिळेल हे ठीक झालं पण आता सोपा प्रश्न आहे महाराज. आता भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं लँडिंग इथं समोर केलं तर चालेल ना काही हरकत नाही. आणि परमात्माने इकडे पाहिलं अरे वा 4 वर्षापासून तुम्ही माझ्या नामाचा यज्ञ करत आहात आणि आज मी तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हाला सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह फक्त कीर्तन झालं महाप्रसाद झाला सगळ्यांनी येऊन विमानात बसा घरी कुठे जायचं नाही. आणि आता त्या धर्ममंडपात आपण बसलोय समोर हनुमंतराय आणि त्यांच्या हातात काय आहे गदा. आणि भावनेच्या भारत जर आपण इथं खोटं बोललो तर नशिबाच्या चक्रात ती गदा कशी बसल आणि या वर्षीचे मग एकच होईल. या वर्षीचे आंबे आंबट की गोड हे फक्त महिन्याच्या नैवेद्यात कळेल. त्यामुळे इथं खोटं बोलता येत. मग खरं सांगा आता किती जण विमानात बसायला तयार आहे बोटवर करा फक्त परत गेलं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. थांबू लागलं तर 1 मिनिट ज्यांचं शिकरी जर वैद्याने तरी बोटवर करा मी ये म्हणून राहिले. असं रोज तुम्हाला सकाळी 5:45ला दुपारी 1:45ला आणि रात्री 10:45 नित्यने मला रोज 3 गोळ्या देणारी सुद्धा
प्रपंचही करायचा आहे आणि प्रपंच पूर्ण झाला की परमार्थातलं मोक्षही हवाय. दोन्ही आम्हाला नाम देईल का म्हणून साधकानं तुकोबारांना विचारलं, तुकोबारा आदर प्रपंचामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या माती आता प्रपंच सोडायला आम्ही तयार आणि प्रपंच करायचं तर पाप हे त्यासोबत आलं बरोबर. मग खऱ्या अर्थानं प्रपंचाचा पाप दूर होईल का तुकोबारा म्हणजे दूर नाही होणार. जळेल नामसंकीर्तन साधना पै सोपे जळतील पापे जन्माजन्मांतरीची पाप जळतील जळतील तर परत येणार. हलवल्यावर परत मिळू शकेल पण जळाल्यावर म्हणजे खऱ्या अर्थानं पाप जळाली पण तुकोबार आहे दुःखही फार आहे प्रपंचात विघ्नही फार आहे. तुकोबार म्हणले खऱ्या अर्थानं ही विघ्न सुद्धा 12 वाटेल पळती 12 लक्षात घ्या प्रपंचातलं पापही निवरणार नाही तर जळल्याशिवाय नामाने राहणार नाही आणि प्रपंचात येणारे विघ्न दुःख एका वाटेनं नाही 12 वाटेनं पडतील आणि हा प्रपंच पूर्ण झाला आणि शेवटी अग्नी टाक दिला मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रपंचातलं सुखही मिळेल परमार्थातलंही सुख देईल. एवढंच नाही तर नाम घेतलं कारण लक्षात घ्या त्या नामाचा हुंकार अंतकारात रुजवला म्हणून तर खऱ्या अर्थानं हालाहल विषयानं तप झालेले भोलेनाथ शीतलतेला प्राप्त झाले. तो नामाचा हुंकार अंतकारात रुजवला म्हणून तो विष लंकेच्या राजगादीवर जाऊन विराजमान झाला. तो नामाचा हुंकार अंतकारात रुजवला म्हणून तुकोबाराने नेण्यासाठी भगवंताला पुष्पकुमान घेऊन यावं लागलं. अहो खऱ्या अर्थानं ते नाम अंतकारात रुजवलं म्हणून त्या जगाच्या मालकाला श्रीखंडाहून धावावं लागलं. नामानं खऱ्या अर्थानं जे साधलं म्हणून तर खऱ्या अर्थानं तुकोबारा सांगतात की सत्य साथ खरे नाम विठोबाचे आणि ते नामांतकरणात राहिले तर प्रपंचातली विरक्ती परमार्थाची आसक्ती आणि साक्षात जगाचा मालक उभा राहतो. खऱ्या अर्थानं तुटती बंधन येणे तुटती भावाची वैलोकी व जगाच्या पाठीवर कीर्ती प्राप्त होते. फक्त अंतकरणामध्ये तो भाव निर्माण व्हावा लागतो आणि भाव ज्याच्या गाठी त्याशी लाभ. नम्रतेने परमात्म्याला जर शरण गेलो तर परमात्म्याचं खऱ्या अर्थानं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्याच्या जगाच्या मालकाचं दर्शन झालं पुन्हा जन्म मृत्यूची भीती वाटत. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे एका प्रेमानं भजन करूया.
दिलेला आहे. त्यामुळे दंड संहितेआधारे वक्त्याने वेळेचं भान पाळणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. फक्त आता काय झालंय की खऱ्या अर्थानं म्हणून शेवटी आपण थांबण्याचा प्रयत्न केला, पण तरुण मित्रांची एक अपेक्षा बाकी आहे. खऱ्या अर्थानं शिवचरित्र किंवा शंभूचरित्र हा खऱ्या अर्थानं त्यांचा श्वास आहे. म्हणून अगदी आपल्या सगळ्यांच्या विनंतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं विनंतीचा मान ठेवत शेवटचे मोजून फक्त 5 मिनिटं खऱ्या अर्थानं आपल्याला त्यासाठी घ्यायचे आहेत. कारण आपल्याला चौकाचं सुशोभीकरण मागच्या वेळेस आलो त्यावेळेस पहिल्या धर्मदोष तालुक्यात खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभा ठाकलाय आणि शंभूराजांच्या नाव खऱ्या अर्थानं रूपानं ह्या चौकाचं नामकरण आहे. ज्यांनी धर्मासाठी खऱ्या अर्थानं अस्मितेचा हा दंड थोपटला, ज्यामध्ये राजाने जगाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं 40 दिवस त्रास सहन करून आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्या राजाने खऱ्या अर्थानं समाजाच्या कल्याणासाठी आपल्या जीवनाचा प्रत्येक श्वास अर्पण केला, ज्या राजानं धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, म्हणून तर धर्माच्या कल्याणासाठी सप्तांच्या रूपानं खऱ्या अर्थानं अध्यात्माचे कळस आपण रेखाटतो आहोत. ज्या राजानं तोतरांच्या भूमिकेमध्ये उभे राहून खऱ्या अर्थानं यवनी सेनेपासून आषाढी वारीला संरक्षण दिलं, म्हणून तर माझा वार करी माझा धार करी आषाढीच्या वारीला जातो आहे. आणि धर्मासाठी जगणं काय असावं हे माझे शिवराय सांगतात, आणि धर्मासाठी मृत्यू समोर आला तरी मरावं कसं हे सांगणारे माझे शंभूराजे आहेत. आणि मनोज कौशल हा समाज बंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सावळे संभाजी राजांना अंधात आलं आणि त्या थोड्या हस्तगत मानून औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, आणि कबीर सुधारला, राजा चलेंगे नहीं झुकाएंगे आओ. आणि वसीम बुडा आपल्या सिंहासनावर उठला, संभाजी राजांच्या समोर आला, रखलेला संभाजी निहाळला आणि उतरता झाला. नाव बरसता था दाबेला था मेरा घराने ता पूछा था मेरी संभा से क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था कबीर ने, सच कहा था. आज तक कभी खंडक ना मिलने दे, लेकिन अब नहीं आता जगन्नाथ है तो. आणि दात पुढे पाहता पाहता संभाजीच्या डोळ्यात ती आग पाहिली आणि संतापला औरंगजेब. शेवटी औरंगजेब उतरला. याद रख संभा, ज्यादा उछलने वाली बात ना कर हमारे सामने. अरे 20 साल दिल्ली के गद्दी पे बड़े बड़े अंगूर खाता रहा, चलो बर्तना खान ना दे पाया. अरे 20 साल तक ख्वाब देखा, मिट्टी में मिला दिया तूने, ना मिला मुझे दक्खन. अगर आज वो दक्खन का शेर कहलाता है तो टाइट में आ गया तू हमारे. याद रख, आज पूछे जाएंगे 2 सवाल, ये 2 सवाल तय करेंगे. रहायशी मौत का मंजर देखेगा तू, या होगी तेरी रिहाई. औरंगजेबाचा पहिला सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल
खुदा की मेहरबानी हो गई हा गया जो है जैसे सिकंदर आणि त्याच वेळी पाहता पाहता औरंगजेबाने पुढे उचलले घेतले याद रख समझा आखिरी बार पूछूंगा इसके बाद ना सवाल होगा सीधा होगा अंजाम आखिरी सवाल है मेरा चलो बता खान चलो बता मराठा हम लाखों के फौज में थे फिर भी ना ले पाए दक्कन क्यों हमारे हशम शामिल हुए होंगे तो बना मेरे कमरों से सरदार शामिल थे तुम्हें अरे दत्ता सके रट्टा तरी जात नाही आमची आई भवानीचे पुते आम्ही झुंजू इथं मरू इथं यादक वाघाचे बतडे जगता सुद्धा वाघासारखे आणि मृत्यू समोर आला तर वाटतातही वाघासारखे कोणा गुजतात आणि पडला भरसे शेवटी संतापलेला औरंगजेबाने प्रमाण सोडलं ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से निकालो इसकी आंखें ये आंखें जला देने दो काटल शहा जो पहले नहीं हमारे सामने आज तक है काटल से जिथे घटने टके नहीं हमारे सामने आणि त्याच वेळी काय आता कविकलशाची नजर गेली कविकल सुलकत हसला औरंगजेबाने पाहिलं औरंगजेब संतापला पाहिलं इस कवी का लगाम डालो इस कवी का लगाम डालो आणि मग आता सैन्य पुढा कविकलशाचे चाकल काढले गाजऱ्या चढलं गेले आणि कविकलश त्या मृत्यूच्या खऱ्या अर्थाला खेळ असतो आता मृत्यूला ही कवे खेळासाठी काव्याच्या रूपाने खऱ्या अर्थानं या मृत्यूला हसत साजरे करण्यासाठी पुढे निघाला रक्तालेला कविकलशाकडे संबोधन पाहिले आणि कविकलशाचा पुढचा पाऊल बुद्ध झालं आणि नाते उतरलाय कलश देखा चुके तुम हमसे आगे बार बार कहते थे कलश को अरे हमसे आगे निकल जाओगे आज निकल गए कलश हमसे भी आगे अरे कहा बुद्धू पे मौत का अंजाम देख रहे हैं कविकल शुद्धता था राजा बार बार कहते थे हम आपसे एक दिन ऐसा भी आएगा आपसे आगे निकल जाएंगे राजा आज निकल चुके हैं आज निकल चुके हैं हम यवनों पे नमक होके बरसने को स्वराज्य के नमक होके राजा है नहीं कलश स्वराज्य के नमक नहीं स्वराज्य के चंदन चंदन हो तुम कलश अरे पाहता पाहता कविकलश पुढे रजनचे साखर चढले गेले आणि म्हणून गुळाचा हुकम साधला गेला खऱ्या अर्थात आज मुंगी जाऊ शकत नाही अशी जागा होती नव्हती तर हे पाया उभी होती त्या छाव्यात 30 वर्ष खऱ्या अर्थात एवढा सळो केपळ तरुण त्या छाव्यात आपण 30 वर्षाखाली अपराजित होण्यात आला तेव्हा पराजय पाहिला नाही त्या राजाने हजारो मौल्यांच्या साथीने लाखो बळीपणाला परास्त केला त्या राजाने बागासारखी मताची छाती घेऊन मोहलाई भागाचा कार्य केले त्या राजाने सह्याद्रीच्या गडकोटांमध्ये खऱ्या अर्थात स्वयंवराची धार फेकली त्या राजाने त्या भगवाच्या अस्मितेसाठी खऱ्या अर्थात प्राणांची आहुती दिली कसा पाहण्यासाठी रयत उभी होती आणि खऱ्या अर्थानं माझ्या राजा झालेले या प्राणांचा काहू असा बलदंड होता आणि डोळे गेले खऱ्या अर्थाला पाहता पाहता अंगावरची साल गेली आणि अंगावर उकलत पडलं अंगाच्या मांसाचे लगदे खाण्यात पडले शेंदूर हनुमानाचा फासलेल्या हनुमंतरायासारखा खऱ्या अर्थानं मृत्यूचा तांडव माझ्या राजानं पाहिला तरी माझा राजा झुकला नाही वाकला नाही नमला नाही शेवटी तो आपल्या देश दाबण्यात राहिला सचमुच शाबा शेर का उसकी मगर उसकी आंखें झुके नहीं हमारे सामने हाथ काट दिए उसके मगर न उसने हाथ हमारे सामने हमें पाँव काट दिए उसके मगर आखिर तक नहीं क्या उसने बदले हमारे सामने छावा शेर का हो गया कभी ना होया ऐसे खाली हाथ मारता पड़ेगा अल्लाह माझ्या संतान ते भाग्य मिळून दिलं नाही औरंगजेबाची गवळ याच महाराष्ट्राच्या मातीत काढली पण माझा राजा मृत्यूला तांडव हे खऱ्या अर्थानं हसत स्वीकारत निघून गेला का कशासाठी कुणासाठी त्या भगव्याच्या दिसणाऱ्या कळत्या स्मितेसाठी तो भगवा प्रभू रामचंद्राने दिलेल्या त्रेतायुगात खांद्यावर पेलला तोच भगवा तो द्वापार युगात भगवान कृष्णाने कुरुक्षेत्रावर खांद्यावर घेतला तोच भगवा जो शिव शंभूंनी खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर लया पेलला आणि खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्यातही